नमस्ते. मी दयानंद बादुगडे शेवगाव येथील रहिवासी आहे. मी रस्त्या कामासाठी अनेक वर्ष झालं प्रयत्न करत आहे. तर आपल्या तुळजापूर तालुक्यातील 6 किलोमीटर एक ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता आहे. वाणीवाडी काठीच्या पुढे वाणीवाडी गाव म्हणून आहे. तर पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र हद्दीशिव सुरू होते. सोलापूर जिल्ह्यातील एक 1.25 किलोमीटर रस्ता आहे आणि बार्शी तालुक्यात आणि म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील आणि तुळजापूर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील तिथून शिव हद्द मिळून एक जवळजवळ 2 किलोमीटर रस्ता आहे. त्यासाठी लोक आयुक्त यांनी आदेश पण काढला होता की 7 फेब्रुवारीला मोजणी व्हावी म्हणून. त्या मोजणीचं ऍक्च्युली पत्र देखील आलं होतं, परंतु काही कारणाने भूमी अभिलेख यांनी तुळजापूर आणि बार्शी भूमी अभिलेख यांचं संयुक्त मोजणी ठरली होती, पण काही कारणाने झालं नाही. त्याचं काय पत्रावर मी आणि केलं, उत्तर काय आलेलं नाही. त्या कामासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. त्या संदर्भात दुसरा रस्ता आणि ऍक्च्युली तिथं पूर्वी डांबरीकरण झालंय, निधी वापरलेला आहे, परंतु त्या रस्त्याला क्रमांक नसल्यामुळं त्या रस्त्यात सुद्धा 6 किलोमीटर रस्ता लांबीच आहे. त्यासाठी पाठपुरावा करत आहे. दुसरा तसा बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद त्यांनी पण क्रमांक देण्याचं मान्य केलं, पण आजपर्यंत क्रमांक मिळाला नाही. असे जवळजवळ बसवेश्वर चौकातील पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणून असे 4 रस्ते आहेत. त्या 4ही रस्त्यासाठी आज मी मंत्रालय, लोकायुक्त, राज्यपाल इथवर पाठपुरावा करून देखील प्रशासन ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तरी माझी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काय असेल ते सूक्ष्म करून लवकरात लवकर ही काम मार्गी लावावे. त्यासाठी मी किती वर्षापासून पाठपुरावा करतात? जो 2022 पासून या रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहे. मी राणाबाबा किंवा प्रताप सरनाईक साहेब यात काय हे सार्वजनिक विषय असल्यामुळं मी स्थानिक आमदार, खासदार सर्वांना भेटलो आहे, परंतु काही कारणानंतर तहसीलदार साहेबाला भेटलो, जिल्हाधिकारी भेटलोय. कारण का हे वैयक्तिक माझं काम नाही, हे जनतेचं काम असल्यामुळं मी राजकारणाचा इथं काही संबंध नसल्यामुळे मी सगळ्या प्रशासन अधिकारी असतील किंवा जे आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांना सर्वांना मी भेटलोय. आतापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलं आहे, परंतु आतापर्यंत रस्त्याला क्रमांक किती वर्षापासून प्रयत्न चालू आहे? 4 वर्ष झाल्यात. 2022 पासून चालू आहे. बरं, त्याच्यामुळे काय अडचण आहे आता सध्या तुमची? आता सध्या भरपूर अडचण आहे की वाणीवाडी इथून तरकारी माल जे आहे मोठ्या प्रमाणात पुणे गोलटेकडी मार्केटला जातो, वाशी मार्केट मुंबईला जातोय किंवा बाजारपेठ म्हणून वाणीवाडीतील भागातील जे शेतकरी आहेत ते बार्शीला पण जातात आणि त्यांना जवळ अत्यंत वैराग बाजारपेठ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दळणवळण चालू असते. परत शेवगाव येथे 2 मोठे महाविद्यालय, कॉलेज आहेत, तिथून विद्यार्थ्यांनी सुद्धा रस्त्याने सारखे येणे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब हो, यांना काय पत्रावर केलाय का? पत्रावर काही केलं नाही, परंतु त्यांना मी आता दिले, या 2 दिवसात पत्र दिलेलं आहे. आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना दिले? त्यांना पण आजच देऊन आलोय, मी जस्ट आताच देऊन आलोय. हा, त्यांची आमदार साहेबांची भेट झाली का? भेट नाही झाली. आताच त्यांच्या ऑफिसला गेलतो की अधिवेशन चालू असल्यामुळे ते सध्या मुंबईला असं समजलं. मला 4 दिवसांनी त्यांनी बोलवलं आहे भेटायला.